हा 100% ही जी गुगली टाकलेली आहे शासनाने ती आम्हाला समजणार नाही असं वाटलं, परंतु असं नाहीये. 25 तारखेला काढलेला जो GR आहे त्या GR मध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की अतिक्रमण केलेल्या झोपडीधारकांना 500 चौरस फुटापर्यंतच्या घराच्या खालच्या जमिनी फुकट दिल्या जातील आणि 500च्या वरची 1,500 पर्यंतचे जे 1000 स्क्वेअर फूट आहे त्याच्यावर बाजार भावाच्या 10% घेऊन तुमचं ती जागा रेग्युलाइज केली जाईल. आम्ही आनंदित झालो. आम्हाला खूप आनंद झाला की सरकारने आमचं म्हणणं ऐकलं आणि सरकारने आम्हाला या ठिकाणी या जागा आणि या शहराचा भाग करून घ्यायला त्यांनी तयार झाले. परंतु दुसऱ्याच दिवशी आम्ही MIDCच्या साईटवर हे जे टेंडर पाहिलं, हे टेंडर तर म्हणजे अगदी शॉकिंग होतं की त्यांनी 3 क्लस्टर बनवलेले आहेत. एक क्लस्टर यादवनगर आहे, दुसरा क्लस्टर आंबेडकर नगर आहे आणि तिसरा जो आहे तो चिंचपाड्याकडनं चिंचपाडा, श्रमिक नगर, कातकरी पाडा, इंदिरा नगर, त्यानंतर तुर्भे, शिवाजीनगर एवढा लांबचा क्लस्टर आहे. तर याच्या पाठीमागे आम्हाला काहीतरी काळं भेरं दिसतंय, काहीतरी कुछ तो दाल में काला है. और इसलिए हमने सोचा कि जितने भी नेता है हम उनसे बात करें. सबसे पहले तो झोपड़पट्टी में रहने वाले जितने भी नगर सेवक है हमने उनसे बात किया. मी त्यांना सांगितलं की ह्या दोन्ही गोष्टीचा परस्पर अर्थ काय लागतोय आणि ती गोष्ट त्यांच्या लक्षात आली. सगळ्या नगरसेवकांनी ते ऍक्सेप्टही केलं की हो याच्या विरोधात आपल्याला लढावं लागेल. आता जी खूपच जवळ आहेत त्यांच्याशी आपण जवळीक साधली पाहिजे. जसं की या ठिकाणी नगर विकास खातं आहे, त्यांच्याशी जवळीक असलेले विजयजी चौगुले आहेत. त्यांनी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री यांच्या मार्फत हे MIDCने काढलेले जे टेंडर आहे त्याला स्थगिती मिळेल असं ते म्हणतायत. ती स्थगिती मिळाली तर ते पोर्टलवरनं तुमचं टेंडर बाजूला निघेल, कारण टेंडर आता लाईव्ह दिसतंय. आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की जर एक GR काढलेला तो पूर्ण शहराला लागू झाला पाहिजे. सिडको काय आणि MIDC काय. आता MIDC मध्ये आपण पाहताय की मोठ्या प्रमाणामध्ये स्टँडर्ड हलकेले असेल किंवा हर्डेले असेल, घरकुलं तयार होत आहेत, घरं तयार होत आहेत, 30-30 माळ्याचे टावर तयार होत आहेत. मग आपण निवासासाठी राखीव असलेल्या ठिकाणीच हे लागू करायचं तर आपण त्याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा उल्लेख करावा. एक ओळ ऍड केली तर या ठिकाणी हे टेंडर ऑटोमॅटिक खालसा होत आहे. तर त्यामुळे परस्पर विरोधी न जाता जनता जी आहे ह्या शहराला गरजेची असलेली हे शहर उभं करणारी ही कामगार ताकद ही या शहरातून बाहेर जाऊ नये याच्यासाठी सरकारने प्रयत्न करावा. हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो प्रामाणिक प्रयत्न आम्ही उद्यापासून पुन्हा एकदा सुरू करणार आहोत. आणि जर ह्या दोन्ही गोष्टींना स्थगिती मिळाली तर सुंदर, अन्यथा आम्ही कोर्टाची पायरी त्या ठिकाणी निश्चितपणे जनतेच्या वतीने मग आंदोलन असेल ते आंदोलनही करू आणि न्यायिक मार्गाने आम्ही देखील पुढे जाऊ.